आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका। दिवाळी पर्वाचा उत्साही प्रारंभ। सांब्रा विमानतळासाठी पुन्हा एकदा भूसंपादन। महाराष्ट्रात ऊस घेऊन जाणारे 2 ट्रॅक्टर पेटविले। राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त डॉक्टर रुपेश साळुंखे यांच्यातर्फे आयुर्वेद प्रचार अभियान। श्री समादेवी हरिमंदिरावर व्यवस्थापन समिती नेमणार। दिवाळीत 2 दिवस सुरळीत पाणी पुरवठ्याची सूचना। दिवाळीत हरित फटाके वापरण्याची सूचना। वंदे भारत लवकरच बेळगावपर्यंत। साड्या चोरणाऱ्या टोळीला शिर्डीत अटक। चलो ईश्वागी के साथ कुछ मीठा बनाया जाए। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। नोटबंदी करतो देशातला काळा पैसा बाहेर येईल। काळा पैसा संपला का? तर मुळीच नाही, उलट वाढला आहे। मग सांगितलं की GST आणतो, त्याने फायदा होईल। कुणाचा फायदा झाला असे प्रश्न विचारत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। छत्तीसगडमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा उल्लेख करत जोरदार भाषण केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांच्या फैरी झाडल्या। काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोटबंदी केली की काळा पैसा बाहेर येईल आणि संपुष्टात येईल। काळा पैसा मिटला का? उलट वाढला। GSTचा कुणाला फायदा झाला का? उलट महागाई वाढली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। दिवाळी पर्वाचा उत्साही प्रारंभ। आनंद आणि मंगलमय अशा दिवाळी पर्वाला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे। जवळपास प्रत्येक दिवशी सण असल्याने दिवाळीचा आनंद आठवडाभर मिळणार आहे। दिवाळीच्या निमित्ताने सप्ताहामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल तर राहणार आहे। शिवाय विविध कार्यालयांना जोडून सुट्टी आल्याने ठिकठिकाणच्या पर्यटनाचे गाठीपेटींचे नियोजनही केले जात आहे। धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा हे दिवाळीतील मुख्य दिवस समजले जातात। पण गोधनाची पूजा करणाऱ्या वसुबारस दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे। धनत्रयोदशी शुक्रवारी असून वैद्यकीय तसेच औषधी व्यावसायिकांकडून धन्वंतरी पूजन करण्यात येते। यम दीपदानही त्या दिवशी असून लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला व्यापाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वही पूजनासाठी नवीन वह्याही खरेदी केल्या जातात। नरक चतुर्दशीपासून दिवाळीच्या मुख्य सणाला प्रारंभ होणार आहे। या दिवशी पहाटे करण्यात येणाऱ्या अभ्यंग स्नानाने दिवाळी पर्वाची सुरुवात होत आहे। दिवाळीचे उठणे सुगंधी तेलाने करण्यात येणाऱ्या अभ्यंग स्नानाने दिवाळीचा पहिला दिवस सुगंधी बनून जाणार आहे। या दिवशी अन्य काही पूजा नसल्याने घरोघरी फराळ देण्याबरोबरच नातेवाईक मित्रांना बोलावून फराळ करण्याचे नियोजन बहुतांश जणांनी केले आहे। लक्ष्मीपूजन आणि पाडवा हे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस आहेत। त्या दृष्टीने बाजारपेठेत सर्वत्र धांदल उडाली असून अवघे शहर झगमगले आहे। घरोघरी आकाश कंदिलांची सजावट झाली असून विद्युत माळांचा वापर देखील करण्यात आला आहे। घरोघरी फराळाची तयारी पूर्ण झाली असून बालचमू किल्ले करणाऱ्यांमध्ये गुंतलं असल्याचे दृश्य दिसून येत आहे। सांब्रा विमानतळासाठी पुन्हा एकदा भूसंपादन।
तांबरा विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या तरतुदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात बुधवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तांबरा विमानतळाच्या धावपट्टी आणि टर्मिनल विस्तारासाठी आवश्यक असलेली अंदाजे 57 एकर जमीन ताब्यात घेऊन ती विमानतळाला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती पावले उचलणार असल्याचं सांगितलं। धावपट्टी आणि टर्मिनल जमिनीची आवश्यकता आणि त्याचा वापर यासंबंधी सर्वकष अहवाल ब्ल्यूप्रिंट सह सादर करावा, त्याद्वारे आवश्यकतेनुसार जमीन उपलब्ध करून दिली जाईल असं ते म्हणाले। महाराष्ट्रात ऊस घेऊन जाणारे 2 ट्रॅक्टर पेटविले। महाराष्ट्रातील हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरना आग लागल्याची घटना निपाणी तालुक्यातील कारतगाव गावात घडली। महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू वर्षाच्या ऊसाला 3500 रुपये आणि गतवर्षीच्या ऊसाला 400 रुपये प्रति टन जादा भाव द्यावा, अन्यथा साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करू नये यासाठी आंदोलन करत आहे। दरम्यान कर्नाटकातून महाराष्ट्रातील जवाहरलाल साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या 2 ट्रॅक्टरला कारतगाव रेंदाळ रस्त्याच्या मध्यभागी आग लावण्यात आली। या प्रकरणी ट्रॅक्टर मालकाने सदलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय। राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त डॉक्टर रुपेश साळुंखे यांच्यातर्फे आयुर्वेद प्रचार अभियान। दिवाळीतील धनत्रयोदशीचा दिवस हा धन्वंतरी पूजन तसेच राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस म्हणून आचरणात आणला जातो। या निमित्ताने बुधवार पेठ टिळकवाडीतील अत्रिवरद आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर रुपेश साळुंखे यांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। यामध्ये धन्वंतरी याग आणि महापूजन कार्यक्रम यासह आयुर्वेद प्रचार आणि जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर रुपेश साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की आयुर्वेदिक ही भारतीय उपचार पद्धती आहे। आता संपूर्ण जगाने या पद्धतीचा स्वीकार केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच आयुर्वेद दिनाचे आचरण करण्यात येत आहे। नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील उपयुक्त वनौषधीपासून निरामय आणि निरोगी जीवनशैली शिकविणारा आयुर्वेद अत्यंत आवश्यक आहे। यामधून अनेक विकारांवर उपचार करता येतात याची माहिती नागरिकांनी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। आयुर्वेदा फर्स्ट या कन्सेप्ट खाली प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, तुम्हाला जे छोटे छोटे आजार होते, मग त्या चेहऱ्यावरच्या पिंपल्स असतील, डॅन्ड्रफ असेल, कानदुखी असेल, सायनोसायटिस असेल, ॲलर्जिक फॅरेंजायटिस असेल, दम्याचे रुग्ण असतील, पोटदुखी असेल, पित्ताचे आजार असतील, मुतखडा असेल, मी असं म्हणत नाही की तुम्ही ॲलोपॅथीकडे जाऊ नका, अवश्य जात, तुमचा त्याच्यावर जेवढा विश्वास आहे ना तेवढाच विश्वास आयुर्वेदावर वाढवण्यासाठी प्रथम एखाद्या चांगल्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांना भेटा, त्यांच्याकडून सल्ला घ्या आणि मग नंतर हवं तर ॲलोपॅथीकडे जा। पण आयुर्वेदा फर्स्ट ही मिशन किंवा हा कन्सेप्ट प्रत्येक नागरिकांनी इथून पुढे तो वापरावा अशी माझी विनंती आहे। हर दिन आयुर्वेद आणि हर घर आयुर्वेद हा त्याच्या मागचा कन्सेप्ट थीम आहे खरं 2022 मधली। त्या पद्धतीने जर आपण आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आणि अंगीकार केला तर मला नक्कीच आयुर्वेदाला खूप चांगले दिवस आल्याशिवाय नाही होणार। श्री समादेवी हरिमंदिरावर व्यवस्थापन समिती नेमणार। शहरातील श्री समादेवी मंदिर आणि हरिमंदिरसह जिल्ह्यातील 5 मंदिरांवर व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याचा निर्णय राज्य धर्मदाय खात्याने घेतलाय। या समितीवर सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले आहेत। पंतबाळेकुंद्रे येथील श्री दत्तयात्रा देवस्थान, गोडची येथील वीरभद्र देवस्थान आणि चिंचली येथील मायक्का मंदिराचाही यात समावेश आहे। याआधी वीरभद्र मायक्का, श्री दत्त देवस्थान आणि हरिमंदिरासाठी व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याचा निर्णय धर्मदाय खात्याने घेतला होता। त्यासाठी इच्छुकांकडून अर्जही मागविले होते, पण दुसऱ्याच दिवशी तो निर्णय मागे घेतला। त्यात बेळगावातील प्रसिद्ध समादेवी मंदिराचा समावेश नव्हता। ही 5ही मंदिरे अ श्रेणीत असल्याचं धर्मदाय खात्याचं म्हणणं आहे। या संदर्भात श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। तसेच सरकारच्या सदर निर्णयाच्या विरोधात न्यायालयीन लढाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं। दिवाळीत 2 दिवस सुरळीत पाणी पुरवठ्याची सूचना।
दिवाळीचा सण तोंडावर आहे. या काळात पाण्याअभावी लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापौर शोभा सोमनाचे शनिवारी दिनांक 11 आणि रविवार दिनांक 12 रोजी शहरातील सर्व प्रभागांमध्ये सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी सूचना महापौर शोभा सोमनाचे यांनी एका पत्रकाद्वारे L&T कंपनीला केली आहे. शहरात जलवाहिनी दुरुस्त करणे, नव्याने जलवाहिनी घालणे, 24 तास पाणी योजनेची कामे आदींमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. सध्या 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शनिवार आणि रविवार हे दिवाळी सणाचे मुख्य दिवस आहेत, त्यामुळे या दोन्ही दिवशी शहराला पुरेसा आणि सुरळीत पाणी पुरवठा करावा असं त्या पत्रात म्हटलं आहे. दिवाळीत हरित फटाके वापरण्याची सूचना. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने दिवाळीत हरित फटाक्यांव्यतिरिक्त कोणतेही फटाके वापरल्यास निर्बंध असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. फटाके विक्री आणि वापरावर नियंत्रण ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हरित फटाक्यांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे फटाके विक्री आणि वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. वंदे भारत लवकरच बेळगावपर्यंत. वंदे भारत रेल्वे सेवा बेळगावपर्यंत सुरू करण्याची येथील जनतेची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. लवकरच बेंगळूर बेळगाव वंदे भारत सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू होणार आहे. ती यशस्वी झाल्यास ही सेवा कायमस्वरूपी सुरू राहण्याची शक्यता आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडणारी वंदे भारत रेल्वे तिच्या जलद सेवेसाठी आणि उत्कृष्ट सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. बेंगळूर, हुबळी आणि धारवाड दरम्यान वंदे भारत सेवा 27 जूनपासून सुरू झाली आहे. मात्र तिचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याची मागणी आहे. साड्या चोरणाऱ्या टोळीला शिर्डीत अटक. खडेबाजारमधील विरूपाक्ष सिल्क साडी दुकानात चोरी करणाऱ्या टोळीला शिर्डी येथे ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामध्ये 7 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून लवकरच त्यांना बेळगावला आणलं जाणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी खडेबाजारमध्ये खरेदीच्या बहाण्याने 6 महिला आणि 1 पुरुष घुसला. त्यांनी 1,40,000 रुपये किमतीच्या तब्बल 8 साड्या चोरून नेल्या. ही चोरट्यांची टोळी आंध्र प्रदेशातील असल्याचा संशय खरा ठरला असून या महिला आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1,000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. बाग परिवारातर्फे शिवाजी उद्यानमध्ये काव्य वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुक्ता पाटील यांच्या मधुर ईशस्तवनाने सुरुवात झाली. अर्पणा पाटील, मनीषा नळगौडा, अस्मिता आळतेकर, आरती पाटील, मेघा भंडारी, रोशनी हुंद्रे, चंद्रशेखर गायकवाड, अशोक सुतार, सर्वेश सुतार, स्मिता किल्लेकर, धनश्री मुचंडी, मधु पाटील, शीतल पाटील, आर्या गायकवाड आदींनी कविता सादर केल्या. रोशनी हुंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. आरती पाटील यांनी आभार मानले. राज्य अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेश कुमार यांची बेळगावला भेट.
अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास वेगाने तसेच अचूक करावा. कोणताही गुन्हेगार गुन्ह्याच्या शिक्षेपासून चुकू नये. कर्तव्य दक्षतेने काम करत जनतेचा विश्वास संपादन करावा असं आवाहन राज्य अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेश कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केले. बुधवारी उमेश कुमार यांनी बेळगाव उत्तर परिक्षेत्र आणि शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी पोलिसांच्या समस्या तसेच सूचनाही ऐकून घेतल्या. शहर पोलीस आयुक्त एस सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेस, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पीव्ही स्नेहा आदी यावेळी उपस्थित होते. माहेश्वरी अंधशाळेत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार. बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्थेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा आणि सत्कार समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेपासून करण्यात आली. संस्थेचे आनंद जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी स्पर्धेच्या परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष वादिराज कलगडकी आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी आभार मानले. आरोग्य भारतीतर्फे उद्या श्री धन्वंतरी जन्मोत्सव. आरोग्य भारती बेळगाव शाखेच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 रोजी श्री धन्वंतरी जन्मोत्सव आणि आरोग्य भारती स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. अंतुरकर गल्ली येथे छत्रेवाडा दशभुजा गणपती मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 6 ते 7:30 या वेळेत श्री धन्वंतरी जन्मोत्सव तर 8 ते 10:30 या वेळेत श्री धन्वंतरी याग होईल. प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे आणि प्रमुख वक्ते म्हणून संस्कृती भारतीचे शहर अध्यक्ष श्रीधर गुमानी उपस्थित राहणार आहेत. ताराराणी महाविद्यालयात पालक सभा. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे योगदान महत्त्वाचे आहे असे मत ताराराणी महाविद्यालयात आयोजित पालक सभेत व्यक्त करण्यात आले. या पालक सभेचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील होते. तसेच एन.ए. पाटील, पालक प्रतिनिधी महादेव हंगीरकर, प्राध्यापिका MMLG, पालक, प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. भाजपचे नेते सदानंद गौडा यांची राजकीय निवृत्ती. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री DV सदानंद गौडा यांनी बुधवारी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. भाजपने निजदशी केलेल्या युवतीवर ते नाराज होते. हासनमध्ये दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर सदानंद गौडा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. आपणास पक्षाने भरपूर दिले आहे, आता त्यापेक्षा जास्त इच्छा नसल्याचे ते म्हणाले. 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदल्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार मंत्रिपदांचा राजीनामा दिला. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप त्यांना तिकीट देणार नसल्याची चर्चा सुरू होती. गृहलक्ष्मी योजनेची रक्कम 15 दिवसात जमा होणार. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गृहलक्ष्मी योजनेसंदर्भात CDPOंची बैठक घेतली. योजनेच्या लाभासाठीच्या प्रलंबित अर्जाबाबत आणि त्याचा लवकरात लवकर निपटारा करण्याच्या सूचना गृहलक्ष्मी यांनी संबंधित जिल्हा CDPOंना दिल्या. नंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की तांत्रिक अडचणीमुळे पैसे महिलांच्या खात्यात गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. मला तांत्रिक समस्यांबद्दल माहिती मिळाली आहे. 15 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येतील. 3 महिन्यांचे पैसे मिळून वर्ग केले जातील असे त्यांनी सांगितले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांचे बेळगावात आगमन. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मेळावा नगरीत आगमन झाले आहे. आज बुधवारी सायंकाळी वडगाव श्री ज्ञानेश्वर मंदिरात व त्यानंतर इथून छापूर येथील नामदेव मंदिरात श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामासह भक्तिभावात स्वागत करण्यात आले. तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आगमन दिनांक 7 सप्टेंबर रोजी हिंदळगा सुलगा येथे श्री रामचंद्र निवास हबप राजू कदम यांच्या निवासस्थानी झाले. तसेच तुकाराम महाराजांचे 11वे वंश हबप पुंडलिक महाराज देहुरकर देखील आलेले होते. पादुकांच्या आगमनानंतर भावी भक्तांनी दर्शन घेतले व 1 वाजता शेजारती करून कार्यक्रमाची सांगता झाली. अवकाळी पावसामुळे खानापूर तालुक्यात भात पिकाला फटका. खानापूर तालुक्यात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असून सर्वत्र भात कापणीला जोर आला आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भात पीक कापून ठेवले होते, परंतु कापून ठेवलेले भात पीक आज झालेल्या पावसात सापडल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. करंबल इथे बऱ्याच शेतकऱ्यांनी भात पीक कापून ठेवले होते. पावसामुळे शेतात पाणी साचून भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी पाऊस नसल्याने भात पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यात अवकाळी पावसाची भर पडल्याने हातातोंडाशी आलेले थोडे कमी प्रमाणात मिळणारे भात पीक सुद्धा वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीच्या स्पर्धात गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दिनांक 18 नोव्हेंबर रोजी बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाल साहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी बालकथाकारांची निवड करण्यासाठी कथाकथन स्पर्धा व दिवंगत कवी द.रा. किल्लेकर यांच्या समर्थनार्थ सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन 9 नोव्हेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन इथे करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन प्रबोधिनींचे हितचिंतक निवृत्त अबकारी अधिकारी श्री सुरेश गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंतराव नार्वेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव सुभाषराव ओळकर, स्पर्धेचे परीक्षक शैलेजा मत्तिको, प्राध्यापक मनीषा नाडगौडा, प्राध्यापक परसू गावडे, बीबी शिंदे उपस्थित होते. फटाकेमुक्त दिवाळीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. केळकरबाग येथे सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 9 येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले व अभिजित बेकवाडकर यांनी फटाके न लावता दिवाळी सण साजरा करावा याबद्दल विद्यार्थींमध्ये जनजागृती करण्यात आली. फटाक्यांऐवजी वृक्षारोपण करा आणि पर्यावरण वाचवा असे प्रसाद चौगुले व अभिजित बेकवाडकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी प्रसाद चौगुले, अभिजित बेकवाडकर, राघवेंद्र व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. जितू संस्थेतर्फे शाळकरी मुलांसाठी दंत तपासणी शिबिर संपन्न. वकिली विश्वनाथ कती दंत विज्ञान महाविद्यालयाच्या सहकार्याने बेळगाव येथील सदाशिवनगर येथील शासकीय कन्नड प्राथमिक शाळा क्रमांक 26 मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी नुकतेच दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे समन्वयक डॉक्टर अंजना भागेवाडी यांनी मुलांना संबोधित केले. 300हून अधिक विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा माया जैन, सरचिटणीस ममता जैन, सुनीता संचेती आदी यावेळी उपस्थित होते. निपाणी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची लगबग. दिवाळी सणाला गुरुवारपासून दिनांक 9 रोजी वसुबारसाने प्रारंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान या सणामुळे बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. निपाणी परिसरावर दुष्काळाचे सावट असले तरी वर्षभरातील आनंदाचा सण म्हणून शहर आणि ग्रामीण भागात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यामुळे यंदा शेतात निघालेल्या सोयाबीन विकून शेतकरी दिवाळीची खरेदी करीत आहेत. दीपावलीच्या पूजनासाठी आवश्यक असलेल्या आकर्षक लक्ष्मी प्रतिमा बाजारात विक्रीसाठी आल्या असून 40 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंतच्या विविध आकारात उपलब्ध आहेत. तसेच पूजनासाठी लागणाऱ्या पंत्या बाजारात उपलब्ध आहेत. 20 रुपये ते 200 रुपये डझनपर्यंतच्या पंत्या बाजारात विक्रीसाठी आहेत. ईश्वरप्पा रेवणसिद्धप्पा चोनद यांचे निधन. माधवा रोड येथील उद्योजक व चोनद स्टीलचे मालक ईश्वरप्पा रेवणसिद्धप्पा चोनद व 91 यांचे बुधवार दिनांक 8 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 2 सुना, 2 मुली, जावई, नातवंडे, 1 भाऊ असा परिवार आहे. NR जोरापूर यांचे निधन. अंजनेय नगर बेळगाव येथील रहिवासी नागेंद्र आर जोरापूर वय 92 यांचे गुरुवार दिनांक 9 रोजी निधन झाले. खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते अमर जोरापूर यांचे ते सख्खे काका होत. CBSE जलतरण स्पर्धेत अनिश पहिला रौप्य पदक. दावणगेरे येथे घेण्यात आलेल्या PSSEMR आयोजित CBSE दक्षिण विभाग 2च्या जलतरण स्पर्धेत स्विमर्स आणि ॲक्वेरियस क्लबचा जलतरणपटू अनिश पै याने 2 कांस्य पदक पटकावत यश संपादन केलंय. दावणगेरे येथील जिल्हा जलतरण तलावात घेण्यात आलेल्या CBSE दक्षिण विभागीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स आणि ॲक्वेरियस क्लबचा जलतरणपटू अनिश पै याने 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात 3ऱ्या क्रमांकासह 2 कांस्य पदके पटकावली. या स्पर्धेत जवळपास 1500हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. अनिश पै KLE इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. अनिश पैला जलतरण प्रशिक्षक उमेश कलगडगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंढके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर आणि इम्रान उजगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मास्टर्स जलतरण स्पर्धेत सिद्धलिंगप्पाची सुवर्णबाजी. धारवाड येथे पॅन इंडिया मास्टर्स गेम्स फेडरेशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या खुल्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत हेस्कॉमचे अधिकारी सिद्धलिंगप्पा अंगडी यांनी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची लयलूट केली आहे. इंडिया मास्टर्स गेम्स फेडरेशनतर्फे खुल्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत 40 वर्षावरील गटात बेळगाव हेस्कॉमचे अधिकारी सिद्धलिंगप्पा अंगडी यांनी 1 सुवर्ण, 2 रौप्य पटकावली.
सिद्धलिंग यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्ण, 50 आणि 100 मीटर फ्रीस्टाईल मध्ये 2 रौप्य तर 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये कांस्य पदक मिळविले। या केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दक्षिण विभागाचे हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंते आणि टेबल टेनिसपटू संजीव हम्मन्नावर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सिद्धलिंगप्पा अंगडी यांचा खास सन्मान करण्यात आला। DYSच्या कुस्तीपटूंची सुवर्ण झेप। हळ्याळ येथे घेण्यात आलेल्या शिक्षण खात्याच्या पदवीपूर्व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या DYS स्पोर्ट्स हॉस्टेलच्या कुस्तीपटूंनी 3 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य पदकासह घवघवीत यश संपादन केलं आहे। हळ्याळ येथे घेण्यात आलेल्या पदवीपूर्व शिक्षण खाते हळ्याळ आयोजित राज्यस्तरीय PUC कुस्ती स्पर्धेत बेळगाव DYS स्पोर्ट्स हॉस्टेलच्या कुस्तीपटू स्वाती पाटील हिने 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले। प्रज्ञा पाटील हिने 68 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले। प्रांजळ तुळजाई हिने 72 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले। अनुष्का जनगौडा हिने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली, मात्र अंतिम फेरीत तिला पराभव पत्करावा लागला, त्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले। भाग्यश्री हिने 53 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळविले। वरील सर्व कुस्तीपटूंना एकलव्य पुरस्कार विजेते NIS कुस्ती प्रशिक्षक स्मिता पाटील आणि कुस्ती प्रशिक्षक नागराज N हनुमंत पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे, तर युवजन क्रीडा अधिकारी B श्रीनिवास यांचे प्रोत्साहन मिळत आहे। वरील सुवर्णपदक विजेत्या कुस्ती तिन्ही खेळाडूंची दिल्ली येथे होणाऱ्या SGFI राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय संघात निवड झाली आहे। ज्योतीच्या मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड। सार्वजनिक पदवीपूर्व शिक्षण विभाग मल्लेश्वरम, बेंगळूर आणि पदवीपूर्व शिक्षण विभाग कारवार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा हळ्याळ येथे पार पडल्या। या स्पर्धेत ज्योती कॉलेजची कुमारी स्वाती पाटील हिने 65 किलो वजनी गटात अंतिम स्पर्धेत चिकोडी जिल्ह्याच्या स्पर्धकाला चितपट करून सुवर्ण पदक प्राप्त केले, तर कुमारी प्रांजळ तुळजाई हिने 72 किलो वजनी गटात अंतिम स्पर्धेत बेंगळूरच्या स्पर्धकांवरती मात करत सुवर्ण पदक प्राप्त केले। यावरील मुलींची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। कुमार साहिल पाटील याने 80 किलो वजनी गटात रौप्य पदक प्राप्त केले। यावरील खेळाडूंचे प्राध्यापक वर्ग आणि प्राचार्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। प्राचार्य RD शेलार यांचे प्रोत्साहन, तर क्रीडा प्राध्यापक डॉक्टर RD हतगल, स्मिता पाटील, नागराज सर, हनुमंत पाटील आणि कृष्णा पाटील कंगराळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।